नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनल सुगंधा गाडी टॉक्स. माझ्या या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, आपल्या नेहमीच्या वापरात बऱ्याच इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात. या वस्तू जुन्या झाल्या की आपण त्या कंपन्यांकडे घेऊन जातो. मात्र कंपन्या वस्तू जुनी झाली आहे, याचे पार्ट्स मिळत नाहीत, अशी काही ना काही सबब सांगून ती वस्तू दुरुस्त करण्याचं टाळतात. मात्र यापुढे आता कंपन्यांना असं करता येणार नाही. याचं कारण ग्राहकांना आता राईट टू रिपेअर लवकरच मिळणार आहे. केंद्र सरकारने एक नवीन कायदा होऊ घातलेला आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक विभागाने हा कायदा तयार केलेला आहे. मित्र हो, आपल्या भारत देशामध्ये ई-वेस्टचं प्रमाण हे खूप मोठं आहे. युरोप, इंग्लंड, अमेरिकेसारख्या देशांमध्ये याआधीच राईट टू रिपेअर ग्राहकांना मिळालेला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये रिपेअर कॅफे आहेत, जिथे तज्ज्ञ व्यक्ती एकत्र येऊन आपल्या नॉलेजचं आदानप्रदान करतात. तर काही देशांच्या कंपन्यांनी स्थानिक पातळीवर राईट टू रिपेअर हा केव्हाच दिलेला आहे. आता याचा ग्राहकांना काय फायदा असणार आहे, तर वस्तूचा एखादा भाग खराब झाल्यास कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकाला दुरुस्त करून मिळेल. एखादा भाग जुना झाला आहे ही सबब कंपनीला देता येणार नाही, तो बदलून द्यावाच लागेल. नवे मॉडेल बनवताना जुन्या मॉडेलशी संबंधित सुटे भाग बनवावेच लागतील. ग्राहकासाठी ते बनवणे ही कंपन्यांची जबाबदारी असेल. आता यामध्ये कंपन्यांची जबाबदारी काय, तर त्यांनी कंपन्यांना वस्तू वा उपकरणासंबंधी कागदपत्रे मॅन्युअल ग्राहकाला उपलब्ध करून द्यावी लागतील. नव्यासोबत जुन्याही वस्तू मॉडेल विक्रीसाठी ठेवायला लागतील. सर्व्हिस सेंटरची सोय उपलब्ध नसेल तिथे वस्तूंशी सुटे भाग उपलब्ध करून द्यावे लागतील. आणि आता यापुढे वस्तू जुनी झाली आहे किंवा पार्ट मिळत नाही हे कारण त्यांना देता येणार नाहीये. यामध्ये कोणकोणत्या वस्तू रिपेअर करून मिळणार आहेत, तर मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, AC, फर्निचर, TV, ऑटोमोबाईल म्हणजेच कारचे सुटे भाग, शेतीची उपकरणे इत्यादी. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.